बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन उपबाजार समिती आवार झारगडवाडी इथं 21 एकर जागा झारगडवाडीकरांनी दिली। आपली बारामती वाढते, आपली बारामती बदलते, आपल्या बारामतीला जागा कमी पडते। त्याच्यामुळे पहिल्यांदा जनावरांचा बाजार हरिभाऊ देशपांडेंच्या वस्तीच्या समोर होता अमराईमध्ये। नंतर तो जळोचीला आपण आणला, तिथं काही वर्ष काढली, परंतु त्याच्यानंतर देखील जळोचीला बाजार कमी पडायला लागला, म्हणून अजून जागेची गरज होती। आणि मग आपल्याला बीकेबींच्या रोडला लागून 21 एकर जागा इथं उपलब्ध झाली। सरकारी गायरान असल्यामुळे त्याला किंमत खूप लावण्यात आली। 8 कोटी रुपये किंमत बाजारभावाप्रमाणे त्याची झाली। एवढे पैसे भरण्याची ताकद आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची नाहीये। आणि मग नंतर आम्ही पुन्हा कॅबिनेट पुढे मी विषय नेला आणि मग नाममात्र 1 रुपयानी जागा ही आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे। एक माझ्या बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा हा फायदा झालेला आहे। आणि इथं आपल्याला चांगल्या प्रकारे बाजार करण्याच्या करता इथं बराच भराव करावा लागेल। इकडच्या बाजूला जवळपास 6-7 फूट भरावं लागेल, 8 फूट भरावं लागेल। परंतु आपण या बारामतीमध्ये आपण अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे स्टोरेज टँक त्या ठिकाणी तयार करतो। किंवा अजूनही मला सगळ्या गावकऱ्यांचा पंचक्रोशीतील जमलेल्या माझ्या सोनगाव असेल, दरेकर पांद असेल, किंवा इकडे कालगावकर पांद असेल, डोरलेवाडी असेल, झारगडवाडी असेल, इकडे मेखळीची पण काही मंडळी आलेली आहेत। त्या सगळ्याच भागातल्या मान्यवरांना सांगायचं की कुठं जर तुम्हाला असं सुप्याच्या उपबाजाराला जसं आपण भराई केली किंवा खरेदी विक्री संघ बारामतीचा जो पेट्रोल पंप मेडेच्या ठिकाणी होतोय तिथं एक मोठी भराई आपण केलेली आहे, तशा प्रकारे कुठं एवढा माल आपल्याला 21 एकर भरायला मिळेल का? मी कोणाला तरी सांगून मग टिपर आणि मशिनरी लावतो आणि ते भरून घेतो, कारण हा खर्च आपल्याला झेपणारा नाहीये। मात्र नंतर वॉल कंपाऊंड आणि इतर काही सुविधा, जनावरांना शेड बांधणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, गव्हाणीची व्यवस्था करणं, आपल्या शेतकऱ्यांना पण तिथं जर रात्री थांबायचं म्हटलं तर त्यांची पण काही सोय करणं, या सगळ्या सोयी आपण इथं त्या बाबतीमध्ये करू। माझ्या झारगडवाडीकरांनी मनाचा मोठेपणा दाखवला। जर अजून काही दिवस जागा राहिले असते तर अतिक्रमण पण झालं असतं, कदाचित आणखी काही झालं असतं, म्हणून आपण हा निर्णय घेतला। खरं तर तुम्ही सगळेजण इथं जमलाय, खरं सभा आपली पुढची आहे, कारण मार्केट कमिटीला आपण मोठं काम तुमचं मॅग्नेटच्या संदर्भातलं केळी, द्राक्ष, पेरू, डाळिंब आणि आंबा या फळांच्या करता केलेलं आहे। खूप मोठा प्रोजेक्ट माझ्या तुम्ही अनेक वर्ष मला तुमचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि त्याच्यामुळं करोडो रुपयाचा फायदा माझ्या बारामतीकरांचा कसा होईल, माझ्या बारामती तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या मालकींचा संस्थांचा कसा होईल, हाच कटाक्षाने प्रयत्न माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा असतो। आणि त्याच्यातून आपण ह्या अनेक गोष्टी करत चाललेलो आहे। इतर बाजार समितीच्या तुलनेमध्ये आपल्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक वेगळ्या प्रकारचा नावलौकिक आहे। आणि हा नावलौकिक असताना आज मी या परिसरामध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस बरेचसे मान्यवर इथं उपस्थित असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेऊन आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही, परंतु मी आता देखील ऍग्रिकल्चर कॉलेजच्या ठिकाणी आपण सिंथेटिक रनिंग ट्रॅक आणि सिंथेटिक लॉन टेनिस आणि सिंथेटिक हॉकी मैदान याच्याकरता परवाच मी 8 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। एक चांगल्या पद्धतीनं माझ्या बारामतीमध्ये ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या संस्थेच्या खेळाडूंना पोलीस ट्रेनिंगच्या करता, मुलींच्या सरावाकरता, बारामतीतल्या खेळाडूंच्या करता हा निधी मी तिथं उपलब्ध करून दिलाय। पुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती इथं या संस्थेच्या अधीनस्थ 100 खाटांचं आरोग्य पथक म्हणजे सोमेश्वर इथं आपण स्थापन करतोय। तिथं 64 कोटी 48 लाख 60 हजार रुपये आपण मंजूर केलेत। कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीमध्ये रेशीम कोष खरेदी विक्री बाजार आणि कोशोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र या सोयी करता आपण त्या ठिकाणी 17 कोटी 27 लाख 46 हजार
अशी रक्कम त्या ठिकाणी मंजूर केली। ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास ठिकाणचा येणारा विकासाच्या करता श्री क्षेत्र मोरगावला 2,45,63,63,000 मंजूर केले। नंतर आपल्या श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे तिथं आपण 1,28,33,000 मंजूर केले। आणि बारामती मधले बस स्थानक आपण इतकं चांगलं केलं, पण तिथल्या कर्मचाऱ्यांना निवासस्थानाची पुनर्बांधणी करणं आणि तिथं विभागीय कार्यालय, विभागीय मध्यवर्ती शाळा, नागरी व्यवस्थापन निवासस्थान बांधणं याकरता 88,88,00,000 अशा प्रकारच्या रक्कम आपण मंजूर केलेल्या आहेत। सातत्याने जे काही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे। त्याच्यामध्ये 21 एकर जागा ही 8 कोटीची बचत आपली त्या ठिकाणी केली। दुधाला पण आता 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये अनुदान वाढवलेलं आहे। टँकला पण जागा दिली, चांगल्या कामाच्या करता आपण इथली जागा दिली आणि गावकऱ्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला। त्याबद्दल झारखंडवाडीकरांचं आणि सगळ्या आजी माजी सरपंचांचं, सगळ्या ग्रामपंचायतीच्या आजी माजी सदस्यांचं, सगळ्या मान्यवरांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला इथं विश्वासराव देवकाते, केशवराव जगताप आहेत, सचिन सातव, किरण गुजर, संभाजी होळकर, त्याच्यामध्ये पोपटराव गावडे, बाकीचे अनेक माझे सहकारी इथं आहेत। त्याचबरोबर सुनील पवारांनी, निलेश लडकतांनी, अरविंद आपल्याला सगळ्यांना निमंत्रण केलं। अख्खं कृषी उत्पन्न बाजार समितीचं बोर्ड इथं आहे आणि विविध गावचे सरपंच, बाकीचे पण सहकारी इथं जमलेत। मला खरं आज आता तुमची पुढचा कार्यक्रम करायचा आहे, त्याच्यानंतर डॉक्टरांची मिटिंग आहे, त्याच्यानंतर वकिलांची मिटिंग आहे, ते करून मला पुण्याला जायचं आहे। उद्या माझा रायगडला एक कार्यक्रम आहे, पिंपरी चिंचवडला एक कार्यक्रम आहे, कोल्हापूरला कार्यक्रम आहे, रातोरात मला मुंबईला जायचंय। सध्या सगळीकडे धावपळ माझी मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची, मंत्रिगणांची चाललेली आहे, कारण आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागेल। त्याच्यामुळे अनेक कामाची भूमिपूजन, उद्घाटन करणं हे वेळेमध्ये झालं पाहिजे। आणि त्याच्यातून मला सुनीलनी काल का परवाच मला म्हणाला की मला तारीख द्या। मी म्हणलं आजच तारीख, कारण परत तारखा मिळू शकत नाही आणि म्हणून आज कॅबिनेट होती। मला अंदाज होता कॅबिनेट रद्द होणार आहे, कारण मुख्यमंत्र्यांची तब्येत जरा बिघडलेली आहे, त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही आणि देवेंद्रांनी सकाळी फार मोठा सोलापूरला माझी लाडकी बहिणीचा योजनेचा कार्यक्रम केला। आज आपल्या इथं पण बारामती तालुक्यात तुम्हाला बारामतीकरांना आश्चर्य वाटेल, 1,00,000 किती हजार महिला लाडकी बहीण, 1,14,000 महिलांच्या घरामध्ये मी जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 दिले, सप्टेंबरचे पैसे 1,500 दिले आणि आता ऑक्टोबर महिना सुरू झाला, पहिले दिले ते रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून दिले आणि तुमच्या आता ऑक्टोबर नोव्हेंबरचे दिले ते भाऊबीजेचे त्या ठिकाणी दिलेले आहेत। शेतकरी बांधवांना पण वीज बिलाची माफी 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची दिलेली आहे। खरोखरीच यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना अनेक महत्वाचे चांगले निर्णय हे या महायुतीच्या सरकारने घेतलेले आहेत आणि बाकीच्याही बाबतीमध्ये कांदा निर्यात बंदी उठवली, इतर पण अनेक गोष्टी आम्ही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। आपली सगळ्यांचे नेहमीच आशीर्वाद आणि साथ मला मिळाली। माझा सुरुवातीच निवडणूक तर माझाच हा गट होता, त्याच्यामध्ये झारखंडवाडी असेल, माझा डोरलेवाडी त्याच्यामध्ये येत नसायची, पण झारखंडवाडी, सोनगाव, टेकळवाडी, खताळपट्टा असा सगळा हा गट होता, सोनगाव गट। आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी, दत्तू पाटील आणि चोपडे भाऊ आम्ही 3 जण या गटातनं निवडून आलेलो होतो। ती खरी माझी राजकीय जीवनाची सुरुवात। अरे बाबा, मी निवडून आलेलं कुंदन सांगितलं, त्यावेळेस कसं मतदान झालं आता मला माहिती आहे, दत्तू पाटलाला माहिती, तुला त्यावेळेस तू बच्चा होता। त्या संदर्भामध्ये ते सगळ्या गोष्टी आज देखील आम्हाला डोळ्यासमोर जात नाही, पण ठीक आहे, सगळ्यांनी नंतर एकोप्याने आपण आपल्या बारामतीचा कायापालट करण्याचा ध्यास घेतला आणि त्याच्यातनं खूप काही आपण केलेलं आहे, अजून खूप काही आपल्याला करायचं आहे आणि ते करत असताना तुम्ही आजपर्यंत जशी साथ दिलेली आहे
तशी इथून पुढच्या काळामध्ये देखील आपण सगळ्यांनी साथ द्यावी. आपल्या बारामती पुरतं बोलायचं झालं तर आपण अंदाजित जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 49,22,28,28,000 आपण वितरित केलेले आणि ऑक्टोबर नोव्हेंबरची रक्कम धरली तर जवळपास 100 कोटी रुपये बारामतीच्या सहकार्यांच्या महिलांच्या हातामध्ये आलेले आहेत. महिलाही खूप खुश आहेत, आम्हाला भेटतात, त्या ठिकाणी आनंदाने राख्या बांधतात, त्या ठिकाणी आठवण करतात की योजना पुढेही चालू ठेवा, पुढेही चालू ठेवा. त्याच्यामध्ये आता बघा इथं अशोक बंडू देवकर आलेत का? अशोक सुखदेव, तुझा अशोक कधी नाव झालं? कारण मी तो बांधकरू आहे, आम्ही त्याला सुका म्हणतो, सुका सुका. 3 हॉर्सपॉवरची मोटर, त्याचं 9,915 रुपये बिल होतं. सरकारने भरले 9,915 आणि तू किती भरायचे? 0चं बिल. मागे सांगितलेलं होतं तसं हे बिल. नंतर संभाजी बंडू बलवंड, त्याच्यामध्ये त्यांचं बिल होतं 5 हॉर्सपॉवरचं 11,060. सरकारने भरले 11,060 आणि ग्राहकांनी भरायची रक्कम 0. जरा नंतर आमचे पोपट जगन्नाथ सातव, पोपटराव, तुमचं बिल 3 हॉर्सपॉवरची मोटर आहे. 3 महिन्याचं बिल आलं होतं तुम्हाला 6,630. आम्ही लोकांनी म्हणजे सरकारने भरलं तुमचं बिल 6,630. ग्राहकांनी भरायची रक्कम 0. तर या पद्धतीनं आम्ही बिल दिलेली आहेत. मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, ह्या योजना पुढेही चालू ठेवायच्या असतील. कारण मागच्या काळामध्ये जे सरकार आलेलं होतं त्यांनी 2003ला 1,0चं बिल दिलं, नंतर 4 पासून परत बिल सुरू केली. मी अर्थमंत्री म्हणून फार बारकाईने याचा अभ्यास केला आणि पुढे चालवायचं म्हटलं तर माय माऊलींना, माझ्या बांधवांना, माझ्या बहिणींना आणि माझ्या सगळ्या मतदारांना पुन्हा एकदा उद्याच्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबावं लागेल तर महायुतीचं सरकार येईल. महायुतीचं सरकार आलं तर या योजना पुढेही 5 वर्ष त्या ठिकाणी चालतील. आणि मी स्वतः तिथं असताना आपल्या अनेकांची मला मागणी होती, दादा वरिष्ठांशी बोला, मोदींशी बोला, अमित शहाशी बोला, कांदा निर्यात बंदी उठवा. ती उठवली. वरिष्ठांशी बोला, तांदळ निर्यात बंदी उठवा, उठवली. आता सोयाबीनला भाव मिळण्याच्या करता काही पावलं आपण उचलली. उसाला भाव मिळण्याच्या करता, MSP वाढवण्याच्या करता आपला प्रयत्न चाललाय. तसा शब्द मला दिलाय. मी केशवराव जगताप आणि पुरुषोत्तमला पण सांगितलेलं आहे, प्रशांतला पण सांगितलेलं आहे. आपल्या दुधाचा दर जरा कमी झाले. आपण यावेळेस 1 तारखेपासून 7 रुपये अनुदान राज्य सरकारच्या तिजोरीतनं माझ्या गाय उत्पादक गाईचं दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण देतोय. अशा खूप काही योजना, 3 गॅस सिलेंडर मोफत आपण वर्षाला देतोय. आपण गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री करण्याचा निर्णय त्या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे. प्रशिक्षणार्थींना 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. कारण या सगळ्या, मी आत्ताच गेल्या आठवड्यात अमित कल्याणीशी बोललो आणि बारामतीमध्ये 50 एकर जागा मी सह्याद्री फार्म होता तिथं MIDCची त्यांना द्यायला सांगितलेली आहे. तिथं ते म्हणले मी 2,000 कोटी रुपये गुंतवणूक करून 1,200 ते 1,500 मुलींना काम लागेल असा कारखाना भारत फोर्जवाले टाकतायत. एक कारखाना त्यांचा आहेच, परंतु पलीकडच्या बाजूला ते अमित मला म्हणले की दादा चालेल, माझी काय हरकत नाही. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे काही नवीन गुंतवणूक इथं कशी होईल, त्याच्यातनं रोजगार कसा वाढेल आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न कसे सुटतील, हा आपला प्रयत्न आहे. मी मार्केट कमिटीला पण भरभरून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लवकरच ते गोष्टी ऐकायला मिळतील. आणि हे सगळं साधारण आचारसंहिता सुरू व्हायच्या आत मला करायचंय. सध्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं देखील आपण सगळेजण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो आणि तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आपण भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्याकडं एक शक्तीचं प्रतीक म्हणून बघतो. त्याच्यामध्ये माया असती,
त्याच्यामध्ये ममता असते, प्रेम असतं, वात्सल्य असतं, करुणेची मूर्ती म्हणून आपण त्या स्त्रीकडे बघतो. प्रसंगी आपली स्त्री महाकाली किंवा महादुर्गेच्या रूपात देखील स्त्री शक्तीचं दर्शन घडवते आणि राष्ट्र निर्मितीत देखील स्त्रियांचं योगदान अशा प्रकारचं मदत त्या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीतच संचालक बोर्ड मी त्यांना सतत सांगत असतो, आपली कृषी उत्पन्न बाजार समिती उत्तम चालली पाहिजे. माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या व्यापाऱ्यांना, माझ्या हमाल मापाड्यांना आणि आमच्या सगळ्याच सहकाऱ्यांना त्याच्यातनं मदत झाली पाहिजे. भेदभाव होता कामा नये आणि चांगली सेवा ही माझ्या शेतकऱ्यांना पण मिळाली पाहिजे. हाच कटाक्षाने माझा स्वतःचा प्रयत्न असतो. आज एक चांगल्या पद्धतीनं इथं थोडे दिवसात ह्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा झारगडवाडीकरांना पण होणार आहे. इथं एवढे टेम्पो येणार, इथं छोटी मोठी दुकानं, रेस्टॉरंट निघणार, चहा पाण्याची दुकानं निघणार, काही लोकांना जे काही लागतं जेवण वगैरे ती दुकानं निघणार. आता पूर्वीचं झारगडवाडी, आताच्याही झारगडवाडीच्या रोडला दोन्ही बाजूला अतिशय सुंदर अशा प्रकारची दुकानं माझ्या झारगडवाडीकरांनी थाटलेली आहे. आता ह्याही भागामध्ये तसंच चित्र काही वर्षात तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा हा इथल्या लोकांची आर्थिक प्रगती होण्याच्या करता देखील झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. आपण सगळ्यांनी प्रेमाने आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी घेऊन मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.